फोटोवरनं तुला राजन आणि गौरी या दोघांच्यातलं काहीतरी दिसतंय का? या फोटोत काही साम्य दिसतंय का? हे आई, हिचे डोळे आणि नाक आहे ना, हे मला राजन सारखं दिसतंय आणि कान गौरी सारखे वाटतायत. छे ग छे, मला तर दूर पर्यंत असं काही यांच्यामधलं साम्य दिसतच नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय की ही राजनची मुलगी नाहीये? असं नाही, असं मी काही म्हटलंय का? संशयाला जागा आहे ना. मग आता तू काय करणार काय आहेस सांगशील? एक आयडिया हा. ऐक, आयडिया. हॅलो. हा मॅडम बोला, काय काम काढलं? कमळे, ए कमळे, अगं तू इथे येऊन बसलीस वय आणि मी तुला केव्हापासून हाका मारवली आणि तुला काय ऐकू ना झालं वय ग? नाही आलं ऐकू. काय झालंय? निंगे का कुणाच ठाऊक, मी चुकतोय का असं वाटायलंय. म्हणजे आणि तुला असं का वाटायलंय? आजचा पेपर अजिबात चांगला गेला नाही बघ माझा. हा? काय बी? अगं तू केवढी हुशार आहे आम्हाला काय माहित नाही वय, आणि तुला पेपर अवघड जातोय वेग. अगं खरं सांगालोय, गंडवत नाही. कमळी, काय झालं? तू अपसेट होतीस म्हणून आलो मी. सर ती म्हणाली की तिला आजचा पेपर अवघड गेलाय म्हणून. खरं मला तर काय पटना, उगाच काय बी गंडवायली. आजपर्यंत तिला कुठलाच पेपर एवढा अवघड नाही गेला, मग आज काय झालंय? सर उलट आमचा आबा तर गावभर सांगत फिरायचं, कुठली बी अवघड गोष्ट सोपी करावी तर ती आमच्या कमळीनं. होय की नाही कमळे? वय, दर पेपरच्या आधी आबा मला समजून सांगायचं. ते तसं बोललं का मग मला धीर यायचा. म्हणजे तुला आबांचे शब्द आठवतात बरोबर? आता एक काम कर, रोज पेपर द्यायच्या आधी 2 मिनिटं डोळे मिटून शांत बस आणि असं इमॅजिन कर की तुझे आबाच तुझ्याशी बोलतायत, तुला धीर देतात. मग बघ तुला पेपर सोपे जातात की नाही. वय वय, लय भारी आयडिया आहे सर, मी बी हेच करतो. त्यामुळे हे बघ, झालं ते झालं. झालेल्या पेपरचा तू एवढा विचार करशील तर पुढचे पेपर कसे देशील? घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार नाही करायचा. पुढच्या पेपरची तयारी कर अँड बी पॉझिटिव्ह. सर खरं मी चांगला अभ्यास केलता या पेपरचा. केला होतास ना, मग कशाला टेन्शन घेतेस? होशील ना पास. आणि ॲज फार ॲज आय नो, आजचा पेपर बऱ्याच स्टुडंट्सना अवघड गेला. काय निंगी? वय मग सर. आणि हे बाई कमळे, तू जर एवढी घाबरत बसली तर माझं काय होईल? मला तर मिरगीचा झटकाच यायला पाहिजे. मग सी एक गोष्ट तुम्ही दोघी लक्षात ठेवा, तुम्ही स्कॉलरशिप मिळवून इथे शिकायला आलात. हुशार आहात म्हणूनच स्कॉलरशिप मिळाली ना. मग स्वतःवर विश्वास ठेवा, पुढच्या पेपरची मनापासून तयारी करा. त्यामुळे तू असं चेहरा पाडून बसलीस तर कसं चालेल? आणि तू कशाला टेन्शन घेतेस? देव आहे ना तुझ्या पाठीशी. सर असं देवाकडे सगळंच मागून मिळतंय वय, आणि सगळ्या गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहणं बरं नाही. तसं मी म्हणतच नाहीये, पण जर कधी मलाच काय येऊ सगळा त्रास देतोय असं वाटलं तर लक्षात ठेव, देव बी हे असलं कष्ट त्याच्याच आयुष्यात देतो ज्याच्यात समोर आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायची हिंमत असते. आणि ती हिंमत तुझ्यात आहे. आपली पडती बाजू आपली ताकद बनली. आपल्याला एकमेकाची आठवण येणं साहजिक आहे बाळा. मला बी तुझी लई आठवण येते. असं वाटतंय की या आबाची दोस्ती कमळी कुठं हरवली. सगळं गाव असं वसाड पडल्यागत वाटतोय. काय करायचं मनच होत नाही. खरं तर मला माहिती आहे ही 2-4 वर्षे गेली
की मग आपल्या गावचं भलं होणार. तू शिकून मोठी होणार, गावातल्या पोरींचं भलं होणार. त्याच स्वप्नाकडे डोळं लावून बसलो पोरी. तू जेव्हा मोठी साहेबीन होऊन येशील तेव्हा या आबा मोहित्याची कॉलर टाईट होणार आणि त्याच दिवसाची वाट बघत बसू. तू गावात कॉलेज काढणार आहेस आणि त्यासाठी मी एक जमीन बी बघितली आहे बघ. अगं चारी बाजूनं अशी हिरवीगार झाडं आणि शेजारनं नदी जाती. लय भारी जागा आहे. तू नुसतं शिकून ये, आपण दोघं मिळून तुझं कॉलेज बांधू. तुझी आई बी तुझी लई आठवण काढत असते. म्हणत्या कशी कमळेला अडवून मी चुकलोच. बरं झालं तिचं लगीन लागलं नाही. कमळे ते पोरगं अजून बी तुझी वाट बघते बरं का. तू परत आलीस की परत बोलणी करून टाकूया का. अगं गंमत करतोय बाळा. पण कमळे, जर तुला कधी बी हरल्यासारखं वाटलं तर लक्षात ठेव, ही कायम तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचा मावळा आहेस तू, माझी हिरकणी आहेस. हजार संकट येतील पण त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुढे जा. जिद्दीनं तुझं सपान पुरं कर. कोल्हापूरच्या मातीतलं खरं सोनं आहेस तू. तू काय लकाकल्या वेगळा राहणार नाहीस.